आता सकाळ सकाळी नाश्त्याला म्हटलं तर कवट्यात पुरी भाजी लय फेमस आहे आणि त्यातल्या त्यात पंचवान्याची तर शेवटच असते. त्यांच्या इथं सोयापुरी म्हणून नवीन विषय चालू झालाय. मग मित्रांनो म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा नाश्त्याला सकाळी 9 वाजता आवरून बसा, आपल्याला जायचं आहे. मित्रांनो समोर दिसणारे हे आहेत का नाही, हेच आहे सौरभ भैया. मस्तपैकी गरमागरम पुऱ्या तयार त्यांचं काम चालू आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचं बारका भाऊ म्हणला तर कार्तिक पण त्यांना लय मदत करतात. आता इथं पुरी भाजीच नाही तर ह्यांच्या इथं लय काय काय खायला भेटते तीच आपण बघूया इथं काय काय भेटते. आता आपल्या भावाच्या हाताला एवढी खतरनाक चव आहे की माणसं पहिल्यांदा कामाला जायला आधी इथं नाश्ता करून जाते ती. आता भावानं त्यांच्या जुन्या जागेतच हाय त्याचं रिनोव्हेशन केलं. शेवटी डॅडीज ब्रँड आहे पंचवान्नाची पुरी भाजी, कारण की सलग 4 पिढ्यांची परंपरा देखील आहे. आता यांच्या इकडे फॅमिलीसाठी पण लय खतरनाक विषय आहे, त्यामुळे फॅमिली पण नाश्ता करायला येते. आणि आता तुम्हाला ते जर नाही झालं तर पार्सलची देखील सुविधा केली आणि भाऊ भाजी बिजी पार्सल करा, एकदम सुट्टी देत नाही, फुल पार्सल असते. इथे तुम्हाला खायला भेटणार आहे दालचा राईस मस्तपैकी, त्यासोबत नवीन विषय चालू झालाय सोयापुरी. अखंड कवटेमांकामध्ये लय खतरनाक विषय चालू झालाय. सगळ्यात पहिल्यांदा आपण पुरी भाजी खाल्ली, त्यानंतर सोयापुरी दणका दिला. आता हे विषय प्रमोशनचा नाही पण विषय क्वालिटीचा आहे. आज खरोखर नाश्त्याला गेलतो, भावाने एवढा खतरनाक विषय चालू केलाय, मी सांगतोय म्हणून प्लीज एकदा ट्राय करा सोयापुरी, लय विषय क्वालिटीचा आहे. आता ही क्वालिटी विषय खायला असेल तर पत्ता आधी डोसक्यात फिट करा. आपल्या कवटेमांकामध्ये जुनं बस स्टँड होतं का नाही, त्याच्याच बरोबर समोर आहे सौरभ नाश्ता सेंटर, त्यामुळे एकदा भावाच्या हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट करा.